शोधयात्रेदरम्यान आपण आज भेट देत आहोत भिवकुंड येथील लेणीला. भिवकुंड हे ठिकाण पुरी तालुक्यामध्ये कन्हान नदीच्या पात्रापासून अवघे 3-4 किलोमीटर अंतरावर आहे. ज्या टेकड्यांमध्ये ही लेणी कोरलेली आहे त्याला चापेगडी टेकड्या म्हणून ओळखलं जातं. आणि या ठिकाणी 3 समूहात एकूण 5 लेणी आहेत. या लेणी अतिशय साध्या स्वरूपाच्या आहेत आणि समोर ओसरी आणि आत एक कक्ष असं त्याचं स्वरूप आहे आणि त्या आयताकार अशा कोरलेल्या आहेत दोन्ही लेणी. एकूण आपण जी लेणी बघतोय या लेणीमध्ये आपला जो कक्ष आहे त्याची रचना गजपृष्ठाकार आहे. त्याची उंची आपल्याला कमी असलेली आढळून येते आणि हा जो ओसरीचा भाग आहे हा ओसरीचा भाग असा आयताकार असून या ओसरीला एका स्तंभाने त्याचे 2 भाग केलेले आहेत. मध्यभागी एक स्तंभ ठेवून त्याच्यामुळे ओसरीला आपल्याला 2 प्रवेशद्वार दिसतात आणि गर्भगृहाला आतल्या कक्षाला एकच प्रवेशद्वार दिसते. त्या ओसरीमध्ये काही प्राचीन खेळांचे अवशेष आपल्याला दिसतात. एक घोडा सुद्धा या ठिकाणी कोरलेला आहे आणि हा जो प्राचीन खेळ आहे हे पूर्वी जे प्राचीन व्यापारी होते जे बाहेर देशातून भारतात यायचे त्यांनी हा खेळ भारतात आणला असं अलीकडे काही संशोधकांचं मत आहे. विदर्भातील अनेक लेण्यांमध्ये हे अंकन आढळून आलेलं आहे. तर ही भिवकुंडची ही लेणी, यामध्ये एक अपूर्ण लेणी सुद्धा आहे या समूहात. या लेणीच्या डाव्या बाजूला प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला एक मार्ग असा खोदून काढलेला आपल्याला दिसतो. तो मागच्या बाजूला एक लेणी आहे जी थोडी नाल्याच्या समपातळीत आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी कोरलेला असावा परंतु तो मार्ग अपूर्ण आहे. ही जी मागच्या बाजूची लेणी आहे ती अगदी नाल्याच्या याच्यात असावी आणि तिथं पाण्यासाठी त्याची योजना केली असावी म्हणून या ठिकाणाला भिवकुंड लेणी असं म्हटलं जातं. त्या ठिकाणच्या आणखी 2 लेणी दुसऱ्या समूहामध्ये आपल्याला बघता येतात. तर अशी आहे ही भिवकुंड लेणी. आज कन्हान नदी शोध यात्रेच्या दरम्यान या स्थळाला आपण भेट दिलेली आहे. भिवकुंडातील 3ऱ्या समूहातील ही एकमेव लेणी. ही लेणी इतर 2 लेणीप्रमाणेच असली तरी स्थापत्यदृष्ट्या याच्यामध्ये थोडासा किंचित बदल असलेला आपल्याला दिसून येतो. या लेणीमध्ये आपल्याला 2-3 पायऱ्या खाली उतरून जावे लागते. भूमिगत पातळीच्या जमिनीच्या पातळीच्या ही लेणी थोडीशी खाली असलेली दिसते आणि त्याच्यामुळेच या लेणीमध्ये पावसाळ्याचं पाणी सद्यस्थितीत आपल्याला भरलेलं जाणवतं. पूर्वी ते तसं राहत नसावं. या लेणीच्याही ओसरीला 2 प्रवेशद्वार आहे. मध्यभागी स्तंभ ठेवून त्याचे 2 भाग केलेले आहे आणि एक आतमध्ये एक गजपृष्ठाकार कक्ष आहे. म्हणजे रचना सारखीच आहे आणि समोरच्या बाजूला पोर्च वर ठेवायची जी शिळा होती ती पडून गेलेली आहे आणि बाकी इतर रचना या लेणीची सारखीच आहे. छोट्या अशा आकाराची परंतु अतिशय नेटकी आणि देखणी अशी ही लेणी आहे.